काही रहस्ये काळाच्या ओघात गडप होतात, तर काही रहस्ये ही इतिहासांच्या पानात कायमची कोरली जातात. असंच एक काळाच्या ओघात गडप झालेलं रहस्य किंवा मुद्दाम जाणीवपूर्वक गडप केलेलं रहस्य आज मी तुमच्या समोर आणणार आहे. नमस्कार, शंखनाथ प्रस्तुत ये कहाणी फिल्मी है मध्ये मी मयुरेश गोखले पुन्हा एकदा आपले स्वागत करतो. आज आपण बघणार आहे ब्रिटनची महाराणी व्हिक्टोरिया आणि तिचा भारतीय सेवक अब्दुल करीम याची कहाणी. खरं तर ही एक ऐतिहासिक सत्य घटना आहे आणि या कहाणीमध्ये महाराणी व्हिक्टोरिया आणि अब्दुल यांच्या नात्यावर आपण प्रकाश टाकणार आहे. महाराणीचा सेवक असलेल्या अब्दुल करीम याच्या सर्व गोष्टी आणि पुरावे खरं तर नष्ट करण्यात आल्या होत्या, पण श्रबानी बासू या लेखिकेने त्यांच्या संशोधनातून हा विस्मरणात गेलेला अध्याय उजेडात आणला. ही कहाणी सुरू होते 1887 साली. 1887 साली राणी व्हिक्टोरियाचा राज्याभिषेकाचा सुवर्ण महोत्सव साजरा केला जात होता आणि त्याच वेळेस भारतातून अब्दुल करीम याला ब्रिटनला पाठवण्यात आले. सुरुवातीला अब्दुल करीम हा फक्त सेवक होता, पण त्याने हळूहळू राणीचा विश्वास संपादन केला आणि लवकरच तो राणीचा जवळचा सहकारी आणि गुरु बनला. जवळपास पूर्ण जगावर आणि भारतावर देखील 150 वर्ष राज्य केलेले ब्रिटिश साम्राज्य आणि या ब्रिटिश साम्राज्याच्या सर्वोच्चपदी विराजमान असलेल्या राणी व्हिक्टोरिया या फॅन होत्या एका सामान्य भारतीय सेवक अब्दुल करीमच्या. आहे ना धक्कादायक? राणी व्हिक्टोरियाने अब्दुल कडून उर्दू शिकण्यास सुरुवात केली, तसेच भारतीय संस्कृती जाणून घेण्यात सुद्धा तिने रस दाखवायला सुरुवात केली. अब्दुल करीमचा प्रभाव जसा जसा वाढू लागला आणि राणीवर त्याचा विश्वास संपादन होऊ लागला, तसा तसा राणीच्या नातेवाईकांमध्ये आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. अब्दुलला व्हिक्टोरियाने राहण्यासाठी प्रशस्त जागा दिली, त्याला अनेक बक्षिसे दिली, सरदारांसारखा मान सुद्धा त्याला दिला. परंतु राजपरिवार आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांना हे मान्य नव्हते आणि म्हणून त्यांनी अब्दुल विरुद्ध कट कारस्थानं करण्यास सुरुवात केली. राणी व्हिक्टोरियाने मात्र अखेरच्या क्षणापर्यंत अब्दुलशी संपर्क कायम ठेवला. परंतु राणीच्या निधनानंतर राणीचा मुलगा एडवर्ड सप्तम याने दुसऱ्याच दिवशी अब्दुल करीम याला ब्रिटन सोडून भारतात परत जायला सांगितलं. तो भारतात गेल्यानंतर त्याची पूर्ण संपत्ती एडवर्डने जप्त केली आणि एवढ्यावरच तो थांबला नाही, तर सर्व पुरावे आणि त्याच्याशी संबंधित गोष्टी एडवर्ड सप्तमने नष्ट केल्या, ज्याच्यामुळे पुढे कोणालाही ही गोष्ट कळू नये. श्रबानी बासू यांच्यामुळे आज हा इतिहास आपल्या समोर आहे. त्यांनी या विषयावर व्हिक्टोरिया अँड अब्दुल द ट्रू स्टोरी ऑफ ट्विन्स क्लोजेस्ट कॉन्फिडंट या नावाने पुस्तक लिहिले आहे. पुढे 2017 मध्ये याच पुस्तकावर आधारित व्हिक्टोरिया अँड अब्दुल नावाचा एक पिक्चरही काढण्यात आला होता. या पिक्चरमध्ये जुडी डेंच यांनी महाराणी व्हिक्टोरियाची भूमिका केली होती, तर आपला भारतीय कलाकार अली फजल याने अब्दुल करीमची भूमिका साकारली होती. तर अशी ही व्हिक्टोरिया आणि अब्दुलची कहाणी जी फार कमी लोकांना माहीत होती आणि पुरावे नष्ट केल्यामुळे ती विस्मरणात गेलेली होती. तुम्ही व्हिक्टोरिया आणि अब्दुलची कहाणी बघत आहात शंखनाथ चॅनलवर आणि आमच्या चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टीव्हीवर GTPL केबल नेटवर्कवर चॅनल नंबर 279 वर आपण याचा टेलिकास्ट बघू शकता. आम्ही पुन्हा तुमच्या समोर येऊ अशीच एक नवीन कहाणी घेऊन. तुम्ही बघत राहा शंखनाथ प्रस्तुत ये कहाणी फिल्मी है.